गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुबीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, संवाद खूप महत्त्वाचा आहे। आपण रोजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये रोज जीवन जगत असतो। कधी कधी मनुष्याच्या जीवनामध्ये वाईट चांगले अनुभवसुद्धा येतात। कधी कधी मनुष्याच्या जीवनामध्ये एवढं डिप्रेशन येऊन जातं, एवढं दुःख येऊन जातं, पण त्या दुःखातून मार्ग निघतो का बरं? प्रत्येकाचा मार्ग निघत असतो, फक्त आपण ती वेळ यायचा विचार करायला हवा। पण मनुष्य मात्र ती वेळ येऊन देतो का बरं? कधीच देत नाही। म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, संवाद खूप गरजेचा आहे। जर तुमच्या जीवनामध्ये जर संवाद नसेल तर तुमची भक्ती मार्गसुद्धा घडणार नाही, तुमचा भगवंताशी नातंसुद्धा राहणार नाही। म्हणजे भेट आणि संवाद आहे ना, ते दोन्ही गरजेचं आहे। म्हणजे आपल्या या कलियुगामध्ये आपण पाहतो की एखादी भेट आहे ना, बऱ्याच गैरसमजांची गाठ सोडत असते। म्हणजे आपल्या जीवनामध्ये गैरसमज कमी आहेत का बरं? या गैरसमजामुळं आपली नातीगोती तुटून गेलेली आहेत। कारण का बरं? कारण आपण दुसऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवतो आणि आपल्या जीवनामधील काही चांगली नाती आहेत ना, ती चांगली असूनसुद्धा आपण दूर करतो। म्हणून दुसऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टी आहेत ना, आपण जोपर्यंत आपल्या डोळ्यांनी पाहत नाहीत तोपर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवू नका। पण मनुष्य मात्र या पूर्ण भारत देशामध्ये जरा नाती जास्त जर कोणी तुटत असतील ना, तर ती तुटतात ती तिसऱ्यामुळं। म्हणून प्रथमतः नवरा बायकोनं, पती पत्नीनं एक गोष्ट लक्षात घ्या, तिसऱ्यांनी सांगितलेली गोष्ट कधीच मनावर घेऊ नका। आपलं जे काही आहे ना, काही गुपित गोष्टी असतील त्या तिसऱ्यापर्यंत पोचून देऊ नका। पती पत्नीचं जेव्हा नातं येतं ना, तेव्हा भांड्याला भांडा नक्कीच लागत असतो। पण जेव्हा आपलं भांडण आपल्या मित्रापर्यंत आपण पोचवतो, आपल्या मैत्रिणीपर्यंत पोचवतो, पण त्याच्यामुळं आपल्या जीवनामध्ये अजून कलह निर्माण होत असतो। म्हणून तिसऱ्यापर्यंत आपलं भांडण पोचवू नका। नवे म्हणजे आपल्या ज्या गुपित गोष्टी आहेत ना, त्या दुसऱ्याला सांगणं कधीच त्याच्यावर पर्याय नसतो। म्हणून जास्त विकोप्याला भांडण जाण्याचा वाद होतोच ना। म्हणून अनुभवसुद्धा सांगतो की मनुष्याच्या जीवनात आहे ना, की अशा अनेक गोष्टी घडत असतात की ज्या गोष्टी नकळतपणे आपल्या आयुष्यामध्ये दुःख निर्माण करतात। पण वेळ द्यायला हवा। या नात्याला जर आपल्या वेळ दिला ना, नात्यामध्ये आपण संयम ठेवला, तर सर्व काही दुःख जायची वेळ आहे ना, ती लगेच येत नाही। काही वेळ असतो, नात्याला वेळ द्यावा लागतो, तिथे संवाद असायला हवा। जेव्हा संवाद जर पती पत्नीमधला तुटेल ना, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये अजून तुम्ही रसातळाला जाल, अजून तुमच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होईल। म्हणून किती जरी प्रॉब्लेम झाले, पती पत्नीमध्ये किती जरी वाद झाले, तरीही बोलणं कधी सोडू नका। म्हणजे संवाद आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचा आहे बरं। तुम्ही संयम जर ठेवला ना, तर त्याचं उत्तरसुद्धा तुम्हाला आपोआप मिळून जाईल। हा निसर्ग आहे ना, संयमाला खूप महत्त्व देत असतो। आपल्या नात्यांचा संयम असो किंवा निसर्गाचा संयम असो, जर आपण संयम पाळला ना, तर भरपूर गोष्टींची उत्तरं मिळतात। म्हणजे
बघा, प्रत्येकाचा आपला अनुभव असतो ना. जी थोर माणसं असतात, आपले पूर्वज, आपले आई वडील आपल्याला कधी कधी म्हणतात ना की मी 4 पावसाळे तुझ्यापेक्षा जास्त पाहिलेले आहे, तू माझं सांगून ऐक. पण आपण ऐकतो का बरं? कारण आपण 4 पुस्तकं जास्त शिकलेलं असतो. आपल्या या मीपणामुळं, या अहंकारामुळं आपण आपल्या आईवडिलांना तुच्छ समजतो. त्यांना काही कळत नाही. ते जुन्या पिढीपर्यंत परंपराचे आहेत. म्हणजे आपण त्यांना आहे ना कमी लेखायला सुरुवात करतो. पण त्यांनी 4 पावसाळे जास्त पाहिलेले असतात ना. त्यांना वेळेची किंमत असते. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी संयम ठेवलेला असतो. म्हणून त्यांचा अनुभव सांगत असतो ना. ज्या झाडाला कोणी विचारत सुद्धा नाही ना, त्या झाडाच्या पानांची किंमत आहे ना दसऱ्याच्या दिवशी कळते. दसऱ्याच्या दिवशी ती सोन्याचीच होतात ना. म्हणजे संयम जर ठेवला ना तर प्रत्येकाची वेळ येत असते. पण आपण संयम मात्र कधी ठेवत नाही. म्हणजे आयुष्यामध्ये संयमाला किती महत्त्व आहे बरं. हा संवाद आहे ना निरंतर आपल्या जीवनामध्ये ठेवा. जर संवाद असेल ना तर भगवंताची सुद्धा भेट व्हायला वेळ लागणार नाही. जर आपण ब्रह्ममुहूर्तावर उठून जर उपासनाच केली नाही तर भगवंताचं नामस्मरण घडेल का बरं? भगवंताशी संवाद घडेल का बरं? तसंच आपल्या जीवनाचं सुद्धा आहे ना. जीवनामध्ये जर आपल्याच माणसाशी आपण कटुता निर्माण केली, आपल्याच माणसाची आपण संवाद सोडून दिला तर आपल्या जीवनामध्ये प्रेम निर्माण होईल का बरं? आपल्या जीवनामध्ये गोडवा निर्माण होईल का बरं? आपल्या मुलांच्या सोबत सुद्धा तसं करायला हवं. आपण कामावर जातो, जॉबवर जातो, एक हप्ता आपल्या मुलांशी आणि आपला संवाद होत नाही. त्याला कारण काय बरं? कारण आपण पैसा कमवण्यासाठी जातो. पण तुमच्या पैशापेक्षा आहे ना मुलांवरचे संस्कार खूप महत्त्वाचे आहेत. नाहीतर मग मुलगा मोठा होतो, मुलाला मोठं शिक्षण दिलं जातं आणि एक दिवस मुलगा आहे ना आपल्याला वृद्धाश्रमामध्ये सोडतो. मग याच्यामध्ये चूक कोणाची आहे बरं? परत आपण बोंबा मारायला तयार होतो की मी एवढा शिकवला, तुझ्यासाठी मी हे सर्व काही केलं, मग तू मला सोडून दिलंस. पण आपण मात्र संस्कार दिले नाही, त्याला फक्त शिक्षण दिलं. ही चूक आपलीच आहे ना. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना वेळ ही एखाद्या वाथ्या नदीसारखी असते. म्हणजे काय बरं? म्हणजे एखादा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही. जेव्हा तुम्ही कधी नदीवर गेले असाल ना, कोणत्या ओढ्यावर गेलेले असाल, एकदा तुम्ही जर ज्या पाण्याला स्पर्श केला ना तो पाणी पुढे निघून जातो. त्याला आपण परत स्पर्श करू शकू का? अजिबात नाही ना. कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेलं पाणी आहे ना कधीही परत येत नाही. असंच वेळेचं सुद्धा आहे ना. एकदा गेलेली वेळ पुन्हा येते का बरं? अजिबात नाही. म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आपण आनंद घ्यायला हवा. आणि हा आनंद घेता कधी येईल बरं? जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये संवाद असेल, जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये भेटीगाठी असतील, तेव्हाच खऱ्या नात्यांमध्ये आनंद निर्माण होईल ना. तसा होईल का बरं? कधीच होणार नाही. हे आयुष्य हे दुःखांनी भरलेलं आहे. आपण पूर्ण जगामध्ये पाहतो, खरा सुखी कोण आहे? प्रत्येक आपण दुसऱ्यामध्ये पाहायचा विश्वास करतो की हा माझ्यापेक्षा सुखी आहे. पण तो सुखी असतो का बरं? कधीच नाही. तो सुद्धा दुःखामध्ये भरलेला असतो. पण तो दुसऱ्याला दाखवतो का बरं? आपण मात्र दुसऱ्याला दाखवतो की बघा मी किती दुःखी आहे. आणि हेच आपल्या दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. पण दुसरा समोरचा आहे ना तो दुःखी नक्कीच असतो, पण तो दुसऱ्याला दाखवत नाही. म्हणून तो जीवनामध्ये समाधानी आहे. पण आपलं मात्र तसं नाही. आपण आपल्या जीवनामध्ये काही दुःख आहे ना ते सर्व आपण लोकांना सांगून टाकतो. मग आपल्या जीवनामध्ये ते अजून अधोगती निर्माण होत जाते. कारण जेव्हा आपण दुःख दुसऱ्याला सांगतो ना तेव्हा अजून आपण दुःखामध्ये जातो. म्हणजे संवाद आहे ना तो संवाद मनुष्याने करायलाच हवा. पण तो संवाद कोणाशी करायला हवा बरं?
पहिली गोष्ट म्हणजे भगवंताशी, म्हणजे जे आपण उपासना करतो ना त्याला संवाद म्हटलेला आहे. म्हणजे आपण मनोमना अंतर्मनामध्ये भगवंताचं नामस्मरण करतो आणि हे नामस्मरण जेव्हा खूप खोलवर पोचतं ना तेव्हा भगवंताशी नातं तयार होतं, भगवंताशी संवाद तयार होतं. म्हणजे पती पत्नीनं सुद्धा आहे ना हा संवाद आपल्या नात्यांमध्ये निर्माण करायला हवा. समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. तुटे वाद संवाद त्याते म्हणावे, विवेके अहं भाव याते जिनावे, अहंता गुणे वाद नाना विकारी, तुटे वाद संवाद तोही तकारी. बघा एवढा सुंदर मनाचा श्लोक आहे ना, ज्या चर्चेमुळे वाद संपतो ना. या श्लोकामध्ये काय म्हटलेलं आहे बरं? ज्या चर्चेमुळं आपल्या जीवनातील दुःख संपतो, आपल्या जीवनामधून वाद संपतो, त्याला संवादच असं म्हणतात ना. म्हणजे मनुष्यानं आपल्या विवेकानं अहंकार जिंकायला हवा. मनुष्यानं आपल्या जीवनामध्ये एवढी चांगले कर्म करावीत ना, त्या कर्मानं या अहंकाराचा चुकणाचूर होऊन जावा. अहंकाराने वाद केला ना तर हा क्रोधादी अनेक विकार उत्पन्न होत असतात, ज्यामुळे जुने वादविवाद होतात ना ते संपून जातात. पण हे संपून जातील कधी बरं? जेव्हा आपल्या जीवनामध्ये संवाद निर्माण होईल. संभाषण आहे ना हे खूप हितकारक असतं. जरा आपण नको त्या वेळेला मौन पत्करलं तर मौनाचे सुद्धा तोटे आहेत. म्हणजे मौन कुठं धारण करावं, कुठं निर्माण करावं, कुठं मौन राहावं ही सुद्धा वेळ आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आहे ना वेळेला खूप महत्त्व आहे. ज्या मनुष्यानं वेळेचं नियोजन केलं ना तो जीवनामध्ये सक्सेसफुल सुद्धा होतो. भक्ती मार्गामध्ये सुद्धा त्याला भगवंत भेटतो. पण आम्ही मात्र कंटाळा करतो उपासनेला, कंटाळा करतो श्रवणाला, मग परत भगवंताला दोष देतो. असं करून चालेल का बरं? अजिबात चालणार नाही. म्हणून ही रामवाणी आहे ना, ही रामाची वाणी खूप थोर आहे. ती आपल्या जीवनामध्ये नेहमी घडायला हवी. समर्थांनी सांगितलंच आहे ना, नये रामवाणी तया थोर हाणी, जणी व्यर्थ प्राणी तया नाम काणी, हरी नाम हे वेद शास्त्री पुराणी, बहु आगळे बोलिली व्यासवाणी. जय जय रघुवीर समर्थ. बघा किती सुंदर वर्णन केलेलं आहे. ज्याच्या वाणीमध्ये रामाचं नाम येत नाही ना त्याचा अतोनात नुकसान होत असतं. पण ते मनुष्याला कळतं का बरं? अशा मनुष्याचं जीवन आहे ना ते व्यर्थच आहे ना. जर तुझ्या जीवनामध्ये हे भगवंताने तुला निर्माण केलेलं आहे, ही सृष्टी निर्माण केलेली आहे, तर त्याचं नामस्मरण तुझ्या जीवनामध्ये कधी होत नसेल. उलट तू भगवंताला दोष देत असशील की तू माझ्यासाठी काय केलं. तर मग तुझी बुद्धी आहे ना एक वेळ रसातळाला जाणार आहे. तुझ्या जीवनामध्ये अशा गोष्टी घडतील त्याचा विचार सुद्धा तू करू शकणार नाही. तुला आता वाटत असेल तुझं जीवन खूप चांगलं आहे, तुझ्या जीवनामध्ये सुख आहे, पण ते क्षणिक सुख आहे. पण ज्याच्या जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण घेऊन जो जीवन जगतो ना त्याच्या जीवनामध्ये अक्षय सुख निर्माण होतं. वेदशास्त्रांमध्ये पुराणांमधून या रामनामाचं श्रेष्ठत्व आहे ना अनेक साधू संतांनी निर्माण केलेलं आहे. अनेक साधू संतांनी सांगून ठेवलेलं आहे की नक्की रामनाम काय आहे. तरीसुद्धा आपण त्याचा अनादर करतो, तरीसुद्धा आपल्याला ते खोटं वाटतं. हे आपल्या जीवनामधून अधोगतीच आहे ना. म्हणून आयुष्याच्या या पूर्ण घडामोडीच्या जीवनामध्ये आहे ना
मनुष्यानं एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, तुम्ही कधी भुकेचे मरणार नाहीत. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला दात दिलेले आहेत ना, त्या दातांसाठी अन्नसुद्धा भगवंतानं निर्माण केलेलं आहे. जे काहीही करत नाहीत ना, ते पशु पक्षी, त्यांनासुद्धा आनंद मिळतो, त्यांनासुद्धा अन्न भेटतं. आपण तर कमवतो, तरीसुद्धा आपण एवढे दुःखी का आहोत बरं? कधीतरी या गोष्टीचा विचार आहे ना, तो आपण करायला हवा. कारण या सृष्टीमध्ये आहे ना, हा भगवंत माझा अन्नदाता आहे. भगवंतानं मला अन्न दिलेलं आहे. पण मनुष्य मात्र हे मानतो का बरं? तो काय म्हणतो बरं? मी स्वतःच्या पायावर उभा आहे, मला कोणीही पोसत नाही, मी स्वतः माझं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. एवढा अहंकारी होतो की एक दिवस मृत्यू येतो. पण तेव्हा त्याला कळतं की हे सर्व माझं नव्हतं, हे सर्व भगवंताचं होतं. सर्व सोडून मी आता चाललेलो आहे. मग तू एवढा मीपणा का केलास बरं? तेव्हाच तू जर भगवंताचं नामस्मरण केलं असतंस, तेव्हा तुला समजलं असतं की तर खरा अन्नदाता आहे ना, तो माझा भगवंत आहे. पण मनुष्याला हे कधी कळतं बरं? जेव्हा आपल्या हातामध्ये काही राहत नाही ना, तेव्हा त्याला ते कळतं. पण तेव्हा वेळ असते का आपल्याकडे बरं? जेव्हा वेळ होती तेव्हा तू वाया घालवलीस. जेव्हा वेळ होती तेव्हा तू अवगुण केलेस. आता तुझ्याकडे वेळ नाही, पण तुला सगुण रूपामध्ये यायचं आहे. पण ते शक्य होईल का बरं? म्हणून जोपर्यंत तुम्ही चालते डुलते आहात ना, तुमच्या जीवनामध्ये चांगले कर्म करायची वेळ आहे ना, तेव्हा जरूर चांगलं वागा. आयुष्यामध्ये चांगली विचार निर्माण करा. बघा, तुमचं आयुष्यसुद्धा सुंदर होऊन जाईल. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता, तयाचे मुखी नाम घेता फुकांचे, म्हणा सांग पारे तुझे काय वेचे. बघा, जगात जर आपण पाहिलं असलं ना की भगवंत हा सर्व जीवांना अन्न पुरवून पोषण करतो ना, पण हे मनुष्याला खरं वाटतं का? कधीच वाटत नाही. तुम्ही एकच गोष्ट लक्षात घ्या, ज्या प्रकारे तुम्ही हे जीवन जगताना, ज्या प्रकारे तुम्हाला हवा दिसते का बरं? तुमच्या मनाला थंडगार वारा लागतो, पण तो दिसतो का बरं? तसंच आपलंसुद्धा आहे ना. आपल्या जीवनामध्ये बघा, काही लोक किती श्रीमंत असतात, त्या श्रीमंतीला पारावारा नसतो. सर्व काही त्यांच्या ताटातच ठेवलेलं असतं. गुलाबजामुन, सर्व काही मिष्टान्न असतं, पण त्यांना खायला दात नसतात. म्हणजे सर्व काही डोळ्यांना दिसतं, पण त्यांना ते खाता येत नाही. एवढी वेळ आपल्यावर आलेली आहे का बरं? नाही ना. जोपर्यंत वेळ आलेली नाही ना, तोपर्यंत आपण जागं व्हायला हवं. म्हणून प्रथमतः आपण आपल्या मनाला समजवायला हवं की अन्न देणारा माझा भगवंत आहे, मी फक्त एक कर्म करणार आहे. म्हणजे जगामध्ये पाहिलं असतं ना, आपल्याला असं दिसतं की भगवंत सर्व जीवांना अन्न पुरवतो ना, आपलं पोषण करतो, त्याला सर्व जीवांची काळजी असते. बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे, हे म्हणा, त्या भगवंताचं फुकटचं नाम आहे ना, ते घेण्यास तुझं काही जातं बरं? तुझ्या जीवनामध्ये काही कमी होणार आहे का? ज्या भगवंताच्या नामामुळं तुझ्या जीवनातले सर्व दुःख दूर होणार आहेत, हे तुला माहीत असताना सुद्धा भगवंताचं तू नामस्मरण करत नाही. हा कुठला घमंड आहे? हा कुठला अहंकार आहे? म्हणून मनुष्यानं आपण प्रथम जमिनीवर राहावं आणि जमिनीवर राहून कर्म करावेत. नुसता हवेत उडू नये. एकदा का एवढी हवा येईल ना की तुम्ही कुठे जाल, कुठे पडाल ना, तुमचा अंतसुद्धा लागणार नाही. म्हणून आयुष्यामध्ये भक्तिमार्ग निर्माण जर करायचा असेल ना, तर कुणाचं ऐकणंसुद्धा गरजेचं आहे, कुणावर विश्वास ठेवणंसुद्धा गरजेचं आहे.
म्हणजे आपण महाभारत, रामायण, भागवत गीता, मनाचे श्लोक असे अनेक ग्रंथ जर वाचन करायला लागलो ना, तर आपल्या मनाला अनेक प्रश्नांची उत्तरंसुद्धा मिळून जातात. बघा, अशीच एक कथा आहे ना, भगवान श्रीकृष्णांनी त्या दुर्योधनाची शाही मेजवानी सोडून विदुर आणि विदुराणीच्या घरी आहे ना, ती केळीची साल खाल्ल्याची आहे. म्हणजे काय बरं? म्हणजे आज आपण महाभारत काळातील हीच घटना बघणार आहोत की विदुर हा धर्मराजाचा अवतारच होता ना. मांडव्य ऋषींच्या त्या शापामुळं दासीपुत्र विदुर, धृतराष्ट्र आणि पांडूचा भाऊ व्हावं लागलं. विदुर आणि त्याची पत्नी विदुराची यांच्या मनामध्ये भगवान श्रीकृष्णांबद्दल भक्ती आणि प्रेमच होतं ना. आपल्याला सर्व महाभारत माहीत आहे, पण आता इथे विषय निघाला म्हणून हे सांगणं गरजेचं आहे. म्हणजे श्रीकृष्ण पांडवांचे दूत म्हणून संदेश घेऊन दुर्योधनाला भेटायला आले आणि तेव्हा दुर्योधनानं संपूर्ण नगरी सजवून शाही भोजन तयार करून श्रीकृष्णांचं स्वागतच केलं ना. पण जेव्हा श्रीकृष्ण तिथे पोचले तेव्हा त्याने त्याला नकार दिला. भक्तीच्या प्रभावाखाली ते थेट विदुराच्या दारामध्ये गेले. श्रीकृष्ण विदुराच्या घरी पोचले तेव्हा विदुर घराबाहेर गेले होते. त्यांची पत्नी विदुराणी स्नान करत होती. श्रीकृष्णांनी बाहेरून हाक मारली तेव्हा तिनं त्यांना ओळखलं आणि तिची शुद्ध हरपली आणि ती कपडे न घालता धावत जाऊन दरवाजा उघडला. श्रीकृष्णांनी तिची अवस्था पाहून लगेच कमरेला गुंडाळलेला पितांबर आहे ना, तो अंगावर घातला. विदुरांनी शुद्धीवर आल्यावर तिने पटकन आत जाऊन कपडे घातले. यानंतर ती श्रीकृष्णांजवळ येऊन बसली. खायला काहीच नसल्यामुळं तिनं त्यांच्यासाठी केळी आणली. पण परमेश्वराचं सुंदर मुख पाहून ती प्रेमात आणि भक्तीमध्ये एवढी गुंग झाली ना की तिनं केळी सोडून केळीच्या आतला भाग फेकून दिला आणि श्रीकृष्णांना केळीची साळ खायला दिली. ही भक्ती पाहून श्रीकृष्णाने ते प्रेमानं आनंदानं खाऊ लागले. काही वेळानं विदुर तिथे पोचल्यावर त्यानं रागानं विदुरणीला अडवलं आणि पत्नीनं केलेला चुकीचा विचार आहे ना, तो विदुरांनी श्रीकृष्णांना केळं खायला दिलं. ते पाहून श्रीकृष्ण मोठ्या प्रेमाने म्हणाले की विदुर, केळी खायला देऊन तुम्ही योग्य ते केलं, पण जी चव त्या साळीमध्ये होती ना, त्या आतल्या भागात नाही. अशा प्रकारे श्रीकृष्णांनी विदुर आणि विदुराणी यांच्या घरी प्रेमानं भोजनच केलं ना. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत ना, अशा श्रीकृष्णांच्या अनेक लीला आहेत ज्या त्यांच्या सोबत राहणाऱ्यांना देखील कधी कोणती खेळी खेळत हे कळत नसतं. म्हणजे भगवंत असाच असतो ना की कधी परीक्षा घेतील हे आपल्याला सुद्धा कळणार नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये अशा अनेक गोष्टी घडणार आहेत. कधी कधी आपण म्हणतो ना की मी भक्ती मार्ग करून सुद्धा माझ्या जीवनामध्ये दुःख आहेत, पण मागच्या जन्मामध्ये केलेले तुम्ही कर्म आहेत ना, त्याचे भोग आपण भोगत आहोत. हे ज्याला ज्याला कळेल ना, तो भक्ती मार्गामध्ये कधीच असे प्रश्नचिन्ह निर्माण करणार नाही. म्हणून आपण आपले कर्म करत राहावं. भगवंत ज्याला काही द्यायचं आहे ना, ते नक्कीच देणार आहेत. पण आपण नुसते प्रश्न विचारत राहिलो तर आपली भक्ती घडेल का बरं? कधीच घडणार नाही. म्हणून आयुष्यामध्ये चांगली भक्ती करायची असेल, भक्ती मार्गामध्ये मन रमवायचं असेल, तर थोडे प्रश्न कमी भगवंताला विचारा. पण आपण मात्र भक्ती मार्ग करत नाही, आपले प्रश्नच जास्त असतात. मग भगवंत कोणत्या प्रश्नांकडे बरं लक्ष देईल? म्हणून कधीतरी आहे ना, भगवंतावर विश्वास ठेवा. जे तुम्हाला जे श्रेष्ठ आहे ना, ते भगवंत नक्कीच देणार आहे. 2 वेळची उपासना करा, श्रवणाला बसा, नियमितपणे नियमांमध्ये राहा. भगवंत तुमच्यासाठी चांगलंच ताट तयार करणार आहे. काळजी नसावी. जे होईल ना
ते तुमच्यासाठी श्रेष्ठच होणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.